पुणेकरांनो, विचार करा, उद्या तुमच्या घरात मुलगा असेल पण त्याला खेळायला बहीण नसेल, सोबत अभ्यास करायला मैत्रीण नसेल, आयुष्य वाटून घेण्यासाठी जोडीदार नसेल. कारण आपल्या शहरात मुलींचा जन्म झपाट्याने कमी होत चाललाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. 1,000 मुलांमागे फक्त 911 मुली. हा आकडा केवळ आकडा नाही, तर आपल्या समाजाच्या भविष्यावर बोंगाळणारा काळा ढग आहे. पुणे शहर शिक्षण व संस्कृतीचे माहेरघर मानलं जातं. पण आता इथं एक धोकादायक वास्तव उघड होत आहे. म्हणजेच अलीकडच्या आकडेवारीनुसार पुण्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण झपाट्याने घसरले असून 1,000 मुलामागे फक्त 911 मुलींचा जन्म नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनं आरोग्य तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ही माहिती पुणे महापालिकेच्या RTI सेल मधून उघड झाली आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे. 2020 मध्ये शहरात 1,000 मुलांमागे 946 मुलींचा जन्म होत होता, जो सामाजिक दृष्ट्या समाधानकारक मानला जात होता. मात्र 2021 ते 2024 दरम्यान हे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरून 911 वर आले आहे. तज्ञांच्या मते किमान 950 मुलींचं प्रमाण असणं आवश्यक आहे, अन्यथा तो गंभीर इशारा ठरतो. 2012 ते 2014 या काळात मुलींचे प्रमाण 934 ते 940 दरम्यान होतं. त्यानंतर थोडी सुधारणा झाली होती, पण 2021 नंतर पुन्हा घट झाली आहे. हा घसरणारा ट्रेंड बेकायदेशीर प्रेग्नेन्सी टेस्ट आणि मुलगा जन्माला यावा या मानसिकतेशी संबंधित असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. वेलणकर यांनी सरकार व PMC यांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रीय पातळीवरही जन्मदर घटल्याचं दिसत आहे. भारतात जन्मदर 1971 मध्ये 36.9 इतका होता, तर 2023 मध्ये तो घटून 18.4 वर आला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मुलींचं प्रमाण जास्त वेगाने कमी होत आहे. तज्ञांच्या मते मुलींच्या जन्माचं हे घटलेलं प्रमाण फक्त सामाजिक संतुलनाचं नाही, तर लोकसंख्या रचनेवर गंभीर परिणाम करणारं आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बेकायदेशीर तपासण्या रोखण्यासाठी शासन व स्थानिक प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. अशाच नवीन व ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स. धन्यवाद.